Good afternoon, everyone. Myself Vinayak Chitale. My native is Chiplun, and working in Tata Motors from last 15 years. Actually, मी प्रोडक्शनमध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतो. कोडिंगचा वगैरे काही संबंध नाही, लांबपर्यंत संबंध नाही आहे. पण डेली तेच 2 पंच 2 लंच, घरी जायचं, परत तेच आराम करायचा, टी व्ही बघायचा, हेच चालू होतं आयुष्यात. सॅलरी पॅकेज वेल अँड गुड, सगळं मेंटेन आहे. पण नंतर मित्र म्हटला की बघू काहीतरी AIML. माझा मित्र अमोल चापके, तो सर्च करत होता. नंतर तो म्हटला की AIMLचा कोर्स करू. म्हटलं नाही असलं काय करायचं नाही, आपलं व्यवस्थित चालू आहे. 2 पंच 2 जण व्यवस्थित करू. अजून या वर्षी प्रमोशन भेटेल, पुढच्या वर्षी प्रमोशन भेटेल, सगळं व्यवस्थित चालू. नाही तो म्हटला नाही करायचं आहे. कारण माझा कलिग आहे तो, आम्ही एकाच लाईनवर काम करतो. ठीक आहे. नंतर आपला सो कॉल्ड गुगल बाबा, मी गुगल बाबा सर्च केला. नाही अपग्रेड व्हायला पाहिजे, सगळी लोक करत आहेत. सॅलरी पॅकेज वाढेल हा शब्द माझ्या कानात बसला. म्हटलं ठीक, मग करायचं. जिथं पैसा आहे तिथं नक्की करायचं. मग म्हटलं चला करूया. ठीक आहे. गुगल बाबावर सर्च केलं की काय AIML आहे. आणि सध्या कंपनीमध्ये पण आमचं चालू आहे टाटा मोटर्समध्ये की AIचे प्रोजेक्ट्स काय आहेत. त्यानंतर नवीन रोबोटिक्स येतं आहे, त्याच्याबद्दल काय माहीत नव्हतं. कारण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे कोअर BRW मध्ये मी काम करतो, काहीच बॅकग्राऊंड नाही आहे दुसरा AIMLचा. सो म्हटलं बघूया काय ट्राय करता येईल. म्हणून गुगलवर सर्च केलं. 3 दिवस घेतले. इथे धनश्री मॅडमकडे आलो होतो. आम्ही भेटून गेलो संडेला. त्या दिवशी खूप उपवास घडला होता रिअली. त्यानंतर त्यांनी आम्हाला कोर्सबद्दल सांगितलं. अर्ध इकडे आलं, अर्ध इकडूनच गेलं डोक्यावर. सो परत घरी जाऊन तेच कोर्स आम्ही बघितले की काय ॲक्च्युली आहे. त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याचशा लँग्वेज सांगितल्या आम्हाला, SQL, पायथॉन, त्यानंतर डाटा सायन्स. नंतर ॲक्च्युली मला त्यांनी कोर्सचं नाव सांगितलं, पण कोर्सचं नाव पण लक्षात नाही राहिलं. एवढे 2-3 दिवस आम्ही सर्च करत होतो की नक्की कुठला कोर्स करतोय आम्ही. 1 तारखेला आलो इथे सॅटर्डेला, पहिला सॅटर्डे होता. त्या दिवशी SQLचं चालू केलं. तो बॅकग्राऊंड कोडिंगचं नसल्यामुळे काहीच कळालं नाही त्या दिवशी. सो एक फिअर होता की प्रश्न कसे विचारायचे, कारण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आजूबाजूला सगळे प्रोग्रामिंगवाले, सगळे कम्प्युटर नॉलेजवाले. सो त्या दिवशी आम्ही काही विचारलं नाही. घरी जाऊन आम्ही एकमेकांची चर्चा केली. आपल्याला काही होणार नाही असं मी त्या मित्राला सांगितलं माझ्या. दुसऱ्या दिवशी संडेला परत आलो. मग हे आम्ही आमच्या मॅडमबरोबर शेअर केलं, धनश्री मॅडमबरोबर, नंतर हिना मॅडमबरोबर. त्यांनी आम्हाला गाईड केलं. मग आम्ही आमच्या फॅकल्टी, इथले फॅकल्टी 1 नंबर आहेत. तुम्हाला बाजूला घेऊन व्यवस्थित सगळं सांगतात, 1 नंबर. म्हणजे मी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, माझा कोडिंगचा आणि काही संबंध नसताना पण त्यांनी मला एवढं जवळ शिकवलं आहे की मी आता मला पायथॉन हे जे आहे हे एक्सलंट येतं. मला पायथॉन एवढं आवडतं आहे. त्याच्यानंतर आमचा SQL झाल्यानंतर पायथॉन जातं. आता काफका शिकलो आम्ही. लांबपर्यंत ज्या गोष्टींचा संबंध नव्हता ते आता आम्हाला यायला लागले. सो रिअल लाईफमध्ये खरंच आपल्याला नॉलेज अपग्रेड केलं पाहिजे. आणि अपग्रेड केल्यामुळे आता मला त्याचा उपयोग होतो. हे पॉवर BI, ॲडव्हान्स एक्सेल हे मी आता करू शकतो. ॲडव्हान्स एक्सेलसाठी मला एक्सेलमधला काही गंध नव्हता. आम्ही फक्त काय एक्सेल शीट ओपन करायची, कॉपी पेस्ट करायचं, त्यानंतर प्रेझेंटेशन बनवायचं, एवढंच. पण ॲडव्हान्स एक्सेलमुळे खूप फायदा होणार आहे आणि आम्ही ते शिकणारही आहे. सो मीही तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करतो की हा कोर्स जॉईन करा आणि तुम्ही तुमचं नॉलेज अपग्रेड करा. याच्यामुळे काय फ्युचर्समध्ये आपल्याला भरपूर नवीन संधी मिळतील. सो थँक्यू EduPlus नाव, आणि थँक्यू ऑल फॅकल्टी अँड सर्स. थँक्यू.